महाविकास आघाडीचं सरकार असताना मंत्रिपद न मिळाल्याची खंत व्यक्त करणारे शिवसेना उबाठाचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं आणि त्याचीच सध्या चर्चा सुरू आहे। इंसान की कदर समय रहते कर लीजिए, वक्त जाने पर अफसोस करना व्यर्थ है, अशा ओळी त्यांनी या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये ठेवल्यानं नेमकं ते काय सांगू इच्छितात असा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर भास्कर जाधव यांचं हे स्टेटस ठेवण्यामागचा उद्देश काय हे अजून अस्पष्ट आहे। तर भास्कर जाधव यांनी व्हॉट्सअप स्टेटसवर काही ओळी पोस्ट केल्या आणि त्याचीच आता चर्चा सुरू आहे। त्यांच्या स्टेटसचा नेमका अर्थ काय घ्यायचा असा प्रश्न आता सगळ्यांना पडला। मध्य रेल्वेवरील लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यामध्ये विना तिकीट प्रवासी वाटल्यानं त्या डब्यातील तिकीटधारक प्रवाशांची गैरसोय होते आणि त्यामुळे धडक मोहीम राबवत मध्य रेल्वेनं विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून 3,18,000चा दंड वसूल केलाय। जवळपास 984 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आलेली आहे। सीबीएसई 10वीच्या बोर्ड परीक्षा रचनेमध्ये मोठा बदल जाहीर केलाय। 2026 पासून विद्यार्थ्यांना एकाच शैक्षणिक वर्षात दोनदा परीक्षा देण्याची संधी मिळेल। पहिली परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल आणि फेब्रुवारीमध्ये घेतली जाईल, तर दुसरी मे मध्ये होणारी परीक्षा ही ऐच्छिक असेल। अंतिम मुदतीनंतर अभियांत्रिकीचे प्रवेश रद्द केल्यास भरण्यात आलेली अनामत रक्कम वगळता उर्वरित रक्कमेवर पाणी सोडावं लागणार आहे। या संदर्भातील अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे। मुंबईमध्ये पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। विद्यार्थ्यांना 3 जुलैपर्यंत प्रवेश घेता येणार असून 5 जुलैला गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे, तर 9 जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे। आता एक सविस्तर बातमी पाहूयात। घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्वच ग्राहकांच्या वीज दरात आगामी 5 वर्षात कपात करण्याचा आदेश देत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानं वीज ग्राहकांना दिलासा दिलाय। या निकालानुसार राज्यात पहिल्या वर्षी 10%, तर पुढे टप्प्याटप्प्यानं 5 वर्षात 26% वीज दर कमी होणार आहे। यामध्ये सर्वाधिक फायदा हा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना होणार आहे। राज्यात 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांचं प्रमाण हे 70% आणि त्यांच्यासाठी जुलैपासून 10% इतके सर्वाधिक दर कमी होतील। 100 पासून 500 युनिट पर्यंतची वीज वापरणाऱ्या ग्राहकांना 1 जुलैपासून वाढीव दरानं विजेचं बिल भरावं लागणार आहे। राज्यभरात पाऊस सक्रिय झालाय, मात्र कुठे मुसळधार तर कुठे रिपरिप अशा पावसामुळे मात्र शेतात कुठे चिखल तर कुठे जमीन कोरडी ठाक पडल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसामुळे पेरण्या रखडल्या। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस पडल्यानं पाणी पातळी वाढली होती, मात्र पावसाचं प्रमाण घटताच जलसाठ्यात देखील घट होऊ लागली, त्यामुळे पालिकेकडून चिंता व्यक्त केली जाते। खडकवासला धरणाच्या सांडव्यातून मुठा नदी पात्रात सुरू असलेला 676 क्युसेकवरून विसर्ग वाढवून 1730 क्युसेक करण्यात आलाय। पावसाच्या प्रमाणानुसार आणि आवश्यकतेनुसार या विसर्गात पुन्हा बदल होऊ शकतो, अशी माहिती मुठा कालवे पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंत्यांनी दिली आहे। आगामी पंढरपूर आषाढी वारीसाठी पंढरपूर इथे पूर पाणी पातळी धोकादायक स्थितीमध्ये जाऊ नये यासाठी उजनी धरणाची पाणी पातळी 70% स्थिर ठेवण्यात आलेली आहे। पाणीसाठा 20 टीएमसी पर्यंत रिकामा ठेवणार आहे, जेणेकरून पूरस्थिती टाळण्यास मदत होईल, अशी माहिती धरण व्यवस्थापकांनी दिलेली आहे। छत्रपती संभाजीनगरात मुसळधार पावसानं हजेरी लावली। जिल्ह्यामध्ये सर्वदूर संततधार पाऊस कोसळत असल्यानं पिकांना जीवनदान मिळालंय। पावसाच्या आगमनानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। कोल्हापुरात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे। धरणातील विसर्ग वाढवल्यानं नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झालेली आहे। पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राबाहेर पडून 32 फुटांपर्यंत गेलेली आहे। मुंबई महापालिकेला लोकसेवा आयोगाकडून आणखी 7 सहाय्यक आयुक्त मिळणार आहेत। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यादी जाहीर करण्यात आली आहे। 1975 ते 1977 मधील आणीबाणी कालावधीत लोकशाही करता लढा देताना मिसा आणि DIR अंतर्गत सामाजिक आणि राजनैतिक कारणासाठी कारावास भोगलेल्या व्यक्तींचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सन्मान करण्यात आला। मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरी देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले।
शिर्डी येथील साईबाबांच्या दरबारात भक्तांची गर्दी असते। देश विदेशातून दररोज हजारो लोक इथे येतात। साई संस्थेने या भक्तांसाठी आता एक मोठा निर्णय घेतलाय। साई मंदिरात ब्रेक दर्शन सुरू होतंय, ज्यामुळे सामान्य दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना फायदा होणार आहे। वारकरी संप्रदायात तुळशीच्या माळेला मोठं महत्त्व आहे। तुळशीच्या माळा बनवण्याचं काम पंढरपुरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे। विठ्ठलाच्या पूजेत तुळशीचा वापर केला जातो आणि भक्त तुळशीचाच हार हा विठ्ठलाला अर्पण करत असतात। संत गजानन महाराजांची पालखी धाराशिवच्या उपळा गावात दाखल झाली आहे। यावेळी गावकऱ्यांनी पालखीवर फुलांची उधळण करत पालखीचं स्वागत केलं। माल वाहतूकदार आणि प्रवासी वाहनधारकांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील वाहतूकदार बचाव कृती समितीने 1 जुलैपासून संपाचा इशारा दिलाय। या संपामुळे राज्यातील शालेय बस, कर्मचारी वाहतूक, अत्यावश्यक वाहतूक सेवा आणि राज्यांतर्गत खासगी वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सोलापूर जिल्ह्यात पक्षवाढीसाठी शिवसेना कामाला लागली आहे। शिवसेनेचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी पक्षाची ताकद वाढवण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्यात। दावोस परिषदेतून महाराष्ट्रात एकूण 15.72 कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक झाली आणि या कालावधीत 80%हून अधिक प्रकल्प प्रत्यक्षात उतरलेत। दावोसमध्ये करण्यात आलेल्या 46 सामंजस्य करारांपैकी 20 उद्योगांना जागा देण्यात आली आहे आणि त्यातून महाराष्ट्रात वर्षभरात 1 लाखाहून अधिक रोजगार निर्मिती मिळाली आहे, असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला। राज्यात कोविडमधून लोक बरे होत आहेत। 16 जून रोजी राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 512 वर पोहोचली होती। त्यात आता घट होऊन सक्रिय रुग्णांची संख्या ही 256 वर आली आहे। ठाण्यातील मोघरपाडा येथील 174.76 हेक्टर जमीन MMRDAला एकात्मिक मेट्रो कार डेपोसाठी देण्याबाबतच्या राज्य सरकारनं काढलेल्या अधिसूचनेच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे। ही जमीन राज्य सरकारची आहे आणि कायद्यानुसार वापरण्याचा अधिकार सरकारलाच आहे, असं न्यायालयानं नमूद केलं। बीडच्या आष्टी तालुक्यातील गहिनीनाथ गडावरून पंढरपूरकडे दिंडीचं प्रस्थान झालंय। पालखी सोहळ्यामध्ये हजारो वारकरी सहभागी झालेत। संत वामनभाऊ महाराजांनी 131 वर्षापूर्वी हा पालखी सोहळा सुरू केला। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं चांगलीच हजेरी लावली। कारंजा, रिसोडसह मानोरा, मंगरुळपीर आणि कारंजा या 6 तालुक्यात पावसाचा जोर जास्त होता। तर या पावसामुळे खरीपाच्या पेरण्यांना नवसंजीवनी मिळाली आहे, तर काही सखल भागात पावसाचं पाणी देखील साचलेलं आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी जलमार्गाने प्रवासाची मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे। मुंबईहून मालवण, रत्नागिरी आणि विजयदुर्गच्या दिशेने जाणाऱ्या रोरो बोट सेवेच्या चाचण्या आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या असून लवकरच या मार्गांवर प्रत्यक्ष सेवा सुरू होणार आहे। आता एक मोठी बातमी। महाविकास आघाडीचं सरकार असताना मंत्रिपद न मिळाल्याची खंत व्यक्त करणारे शिवसेना उबाठाचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवलं आणि त्याचीच सध्या चर्चा सुरू आहे। इंसान की कदर समय रहते कर लीजिए, वक्त जाने पर अफसोस करना व्यर्थ है, अशा ओळी त्यांनी या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये ठेवल्यानं नेमकं ते काय सांगू इच्छितात असा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर भास्कर जाधव यांचं हे स्टेटस ठेवण्यामागचा उद्देश काय हे अजून अस्पष्ट आहे। तर भास्कर जाधव यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसवर काही ओळी पोस्ट केल्या आणि त्याचीच आता चर्चा सुरू आहे। त्यांच्या स्टेटसचा नेमका अर्थ काय घ्यायचा असा प्रश्न आता सगळ्यांना पडलाय। धुळ्याच्या साक्री नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यावरून गोंधळ निर्माण झाला। अविश्वास प्रस्तावावर आज मतदान होणार होतं, मात्र निवडणूक निर्णय अधिकारी रोहन कुवर उपस्थित नसल्यानं गोंधळ झाला। धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव प्रकरणी मंजुळा गावित यांनी जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर ठिय्या आंदोलन केलं। प्रशासन दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये दारूच्या नशेत 2 तरुणींनी भर रस्त्यात गोंधळ घातला। दारूच्या नशेतील तरुणींचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला। सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई अमरावती दौऱ्यावर आहेत। दरम्यान त्यांनी आपल्या काँग्रेस नगर इथल्या राहत्या घरी भेट घेत आपल्या आई कमलावती गवई यांचं दर्शन घेतलं आणि सरन्यायाधीश झाल्यानंतर पहिल्यांदाच भूषण गवई अमरावतीमध्ये आले होते। मध्य प्रदेशातील काही कंपन्यांचे सोयाबीनचे बोगस बियाणे निघाल्याची तक्रार समोर आलेली आहे। नांदेड जिल्ह्यातून हा प्रकार समोर आलाय। बियाण्यांच्या शेकडो बॅगा उगवल्याच नाहीत, तर बोगस बियाणे विकणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करून पेरणीसाठी बियाणं द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।
आषाढी एकादशी निमित्त नांदेड विभागातून 250 एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत। 2 जुलै ते 15 जुलैपर्यंत भाविकांच्या सेवेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। चंद्रपूरमध्ये बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये अम्मा की पढाई शिक्षा केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे। आमदार किशोर जोरगेवारांच्या हस्ते या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या केंद्राचा मोठा फायदा होणार आहे। केंद्र सरकारच्या सहकार सेवा समृद्धी योजनेअंतर्गत नांदेडमध्ये धान्य साठवण्यासाठी मोठे गोदाम उभारले जाणार आहेत। यावेळी हिमायतनगरमध्ये गोदामाच्या पायाभरणीचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला आहे। बुलढाण्याच्या डोणगावात 40हून अधिक नागरिकांना खरूज झाल्याचं समोर आलंय। आधी केस गळती, नंतर नख गळतीची लागण आणि आता अंगाला खरूजची लागण झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय।